मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी पिंकी पुन्हा एकदा डॉक्टरांना चेक करायला सांगते। डॉक्टर ते चेकसुद्धा करतात मनाचं समाधान व्हावं यासाठी। त्यावेळी पुन्हा ते रिपोर्ट येतात। डॉक्टर म्हणतात, हे पहा, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते तुम्ही अगदी शांततेत ऐका। पिंकी म्हणते, रिपोर्टमध्ये नक्की काय आहे मला दाखवा ना डॉक्टर प्लीज। हे डॉक्टर म्हणतात, थांबा, मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही जरा शांत बसा, रिलॅक्स बसा आणि मी जे काही सांगते ना अगदी शांतपणे ऐकून घ्या। आता पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि विचारते, काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे पहा, रिपोर्टमध्ये असं दिसतंय की तुम्ही कधीही आई होऊ शकत नाही कारण तुमच्या गर्भाशयाला गाठ आहे। आता हे ऐकताच पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकते। ती म्हणते, काय डॉक्टर? मग आता डॉक्टर लगेच रिपोर्ट ते पिंकीकडे देतात आणि म्हणतात, हे पहा, असं म्हणून तिला ते रिपोर्ट पाहायला सांगतात। त्यावेळी पिंकी ते रिपोर्ट पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते। पिंकी आता खूप रडू लागते। त्यानंतर ती आता हॉस्पिटल बाहेर येते। आता युवराजने जे काही स्वप्न पाहिलेलं असतं ते आता ती कधीच पूर्ण करू शकणार नसते हे पिंकीला चांगल्या प्रकारे माहीत असतं। ती आता रडत रडत आणि दबक्या पावलांनीच निघालेली असते। तिचे पाय पूर्णपणे जड पडलेले असतात। एक पाऊल देखील टाकणं तिला आता जमत नसतं। त्यामुळेच पिंकी आता मनातल्या मनात विचार करते, धनी, मी तुम्हाला कसं सांगू, आयुष्यामध्ये जे सर्वात मोठं सुख आहे ना तेच मी तुम्हाला कधीही देऊ तुम्हाला बाप होण्याचं कधीही सुख मिळू शकत नाही असं म्हणून ती आता खूपच रडू लागते। युवराजने जे काही तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं ते सगळं काही तिला आठवत असतं। ता खूप रडत असते आणि आपल्या धनीला कसं सांगावं हेही तिला कळत नसतं। दुसरीकडे युवराज हा घरी असतो। घरी आल्यानंतर तो पिंकीला खूप आवाज देतो, कारभारीन, तुम्ही कुठे आहात, कुठे आहात? पण आता पिंकी तेथे नसतेच। त्यावेळी छबी तेथे असते। मग आता तो तिला विचारतो, कारभारीन आल्या की नाही घरी? मग आता छबी म्हणते, अरे तुझ्याबरोबर तर ती होती ना? त्यावेळी आता युवराज म्हणतो, नाही, मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेथे पण त्या नव्हत्या, कुठे गेल्या आहेत काय माहीत, असाच त्याला प्रश्न पडतो। त्याचवेळी तो समोर पाहतो तर दरवाजातून पिंकी आतमध्ये त्याला येताना दिसते। तेव्हा पिंकी आता खूप नाराज असते, खूप डिस्टर्ब असते। ही गोष्ट त्याला समजते। तो आता लगेच पुढे जातो, पिंकीला जवळ घेत विचारतो, काय झालं डॉक्टर, काय म्हणाले अहो कारभारीन? त्यावेळी पिंकी म्हणते, अहो धनी, असं म्हणून ती आता लगेच चक्कर येऊन खाली पडते। ती सत्य सांगणार असते, ते सत्य ती सांगतच नाही। त्यावेळी आता युवराज खूपच घाबरतो आणि कारभारीन तुम्हाला काय झालं असं विचारतो। तेव्हा पिंकी, उठ, अगं तुला काय झालं असं छबी देखील काळजीने विचारते। सुशीला मात्र तेथेच बसलेली असते। ती काहीही न बोलता आता पिंकीकडे पाहत असते। त्यावेळी छबी आता पिंकीच्या तोंडावर पाणी टाकते तर पिंकी शुद्धीवर येते। युवराज तिला पाणी पाजतो। पिंकी आता शुद्धीवर आल्यानंतर युवराज विचारतो, काय झालं कारभारीन, सांगा ना। वेळी पिंकीला आता कसं सांगावं हेच कळत नाही। ती म्हणते, अहो धनी। युवराज म्हणतो, काय झालं, अहो मी किती वेळा विचारतोय तुम्हाला, नक्की झालं काय? मग आता सुशीला म्हणते, काय ग, तू डॉक्टरकडे गेली होती ना, मग काय म्हणाले डॉक्टर? छबी म्हणते, हो अगं पिंकी, काय म्हणाले काय डॉक्टर? युवराज देखील आता तेच विचारत असतो। पिंकी मनावर दगड ठेवून म्हणते, धनी, मी प्रेग्नेंट नाहीये। आता हे ऐकताच चित्राला खूप आनंद होतो तर बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। युवराज जागेवरून उठतो आणि म्हणतो, काय काय म्हणालात तुम्ही, असं कसं होऊ शकतं, तुम्ही प्रेग्नेंट नाही? त्यावेळी आता सुशीला म्हणते, हो असं असूच शकतं, अगं माझी नजर कधीही धोका खात नाही, तू प्रेग्नेंट होती, मला माहिती आहे ना, माझी नजर नेहमी तीक्ष्ण असते, तू प्रेग्नेंट होतीस आणि आता ते पोर तू पाडून आली आहेस। त्यावेळी पिंकीला आता मोठा धक्काच बसतो। ती म्हणते, सासूबाई तुम्ही हे काय म्हणताय? तर युवराज म्हणतो, आई साहेब तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तुमचं कळतं का? मग आता ही एवढी थकून मरगळून आलेली आहे म्हटल्यावर हेच केलं असणार आहे तिने, ती प्रेग्नेंट होती पण सत्तेसाठी हिने तिचं पोर पाडलं। त्यावेळी आता सर्वजण सुशीलाकडे पाहत असतात। पिंकी म्हणते, असं नाहीये, पण युवराजला जर कधीही आई होणार नाही हे सत्य सांगितलं तर तो पूर्णपणे कोलमडून पडेल। या विचाराने पिंकी काही न बोलता आपली गप्प बसते। त्यावेळी युवराज आता सुशीलाला म्हणतो, आई साहेब तुम्ही काही पण बोलू नका। सुशीला म्हणते, मी काही खोटं बोलते का? ती बोलतीये का तिच्या तोंडाने काही? नाही ना, सत्तेसाठी तिने हे केलंय, तिचं पोर पाडलंय पोटचं। मग आता युवराज म्हणतो, आई साहेब गप्पा बसा। तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात आणि म्हणतात, हे खरं आहे, पिंकीने अजूनही
पक्षांची निवडणूक लढवण्यासाठी होकार दिलेला नाही आणि नकारसुद्धा दिलेला नाही आहे। त्यावेळी आता छबी म्हणते, पिंकी अगं तू गेली होती ना पक्षश्रेष्ठींच्या कार्यालयामध्ये नकार कळवण्यासाठी। युवराज म्हणतो, माझ्या लेकरासाठी आणि माझ्यासाठी, आमच्या संसारासाठी त्यांनी ही निवडणूक न लढवण्याचा विचार केलाय। त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात, पण त्यांनी नकार कळवलाय का अजून, विचारा बरं त्यांना। पिंकी आता काही न बोलता आपली गप्प बसते। मग आता बापूसाहेब सुशीला खरं खोटं न करता लगेच म्हणतात की पिंकीने असंच केलंय, निवडणूक लढवण्यासाठी सत्तेच्या हव्यासापोटी तिने तिचं पोर पाडलंच आहे। तेव्हा युवराज म्हणतो, मला तुमच्या तोंडून ऐकायचंय कारभारीन हे खरं आहे की खोटं आहे। मी फक्त तुमच्यावरच विश्वास ठेवतो आणि अतिविश्वास माझा फक्त तुमच्यावर आहे। आता पिंकी काहीच बोलत नाही, ती आता लगेच शांत बसते। मग आता युवराजला खूप राग येतो, तो तेथून जातो। पिंकी म्हणते, धनी थांबा, पण युवराज ऐकायला तयारच नसतो। तर छबी देखील आता पिंकीचा हात सोडते। पिंकी म्हणते, छबीताई ऐका ना। छबी देखील काही ऐकत नाही। मग डॉल्बी, सत्या विचारतात, वहिनी हे खरं आहे की खोटं। पिंकी आता कुणाला काही उत्तरच देत नाही। त्यामुळे सर्वांना आता सुशीला आणि बापूसाहेबांनी जे काही ठरवलेलं असतं तसंच वाटतं। मग आता सुशीला, बापूसाहेबांचा प्लॅन हा सक्सेस होतो, कारण युवराजच्या मनातून पिंकीला उतरवण्यासाठीचा हा खरं तर त्यांनी प्लॅन केलेला असतो। त्यानंतर धनंजय, बापूसाहेब आणि सुशीला हे तिघेही आता पार्टी ऑफिसमध्ये जातात आणि तेथे गेल्यानंतर आता म्हणतात की आपला प्लॅन तर सक्सेस झाला। तिघेही खरं तर खूपच खुश असतात। तर बापूसाहेब म्हणतात, जावई बापू, अहो सुशीला देवींना चालत नाही ना, मग या ज्यूसवरच आपण भागूयात, असं म्हणून ते तिघेही एकमेकांना आता चिअर्स असं म्हणतात आणि ज्यूस पिऊ लागतात। त्यानंतर आता बापूसाहेबांना प्रश्न पडतो, पण ती पिंकी काहीच एक्सप्लेनेशन का देत नव्हती, काहीच का बोलत नव्हती, खरं काय आहे ते का सांगत नव्हती, कळतच नाही, नक्की काहीतरी काळबेरं आहे। त्यावेळी आता सुशीला म्हणते, आमच्या बायकांचं कसं असतं माहिती आहे का, काही काळबेरं नाही, अहो त्या सर्वात अगोदर म्हणजे नवऱ्याचा विचार करतात, नवऱ्याला काय वाटेन याचा विचार करतात, म्हणून त्या गप्प बसतात, बाकी काही नाही। तसाच पिंकीने माझ्या युवराजचा विचार केला, बाकी काय असणार, असं म्हणून ती आता तेथून जाते। बापूसाहेबांच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं। ते आता म्हणतात की जावई बापू, आपल्याला आता वेगळी चाल खेळायला हवी। तेव्हा तो विचारतो, नक्की काय। मग आता बापूसाहेब म्हणतात, काहीही झालं ना तरीही पिंकी युवराज एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही, चा रुसवा जास्त काळ टिकणारा नाहीये, आपल्याला त्या दोघांना कायमचं एकमेकांपासून वेगळं करायचंय, म्हणजेच त्या दोघांची ताटातूट झाली पाहिजे। पिंकीचा युवराजला सपोर्ट नाही आणि युवराजचा पिंकीला सपोर्ट नाही, आमच्या पोटच्या पोराला आता आम्हाला वर पाठवलंच पाहिजे, असं काहीतरी करा। तेव्हा धनंजयला हे ऐकताच आता धक्काच बसतो। पुढे बापूसाहेब म्हणतात, 2 वेळा युवराजने प्लॅन हा फेल केला आहे, तिसऱ्या वेळेला मी करू देणार नाही। तेव्हा धनंजय आता बापूसाहेबांकडे पाहतच राहतो। इकडे युवराज हा रूममध्ये एकदम शांत बसलेला असतो। आपल्या बाळासाठी त्याने जे काही खेळणे आणलेली असतात, ज्या वस्तू आणलेल्या असतात, त्याने पूर्ण रूममध्ये अस्ताव्यस्त पसरवलेल्या असतात। त्यावेळी पिंकी आता तेथे येते। ते सर्व पाहून तिला आता खूपच वाईट वाटतं। ती आता युवराजजवळ जाते, त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण युवराज ऐकायला तयार नसतो। पिंकी रडतच म्हणते, तुम्ही माझी अवस्था जरा समजून घ्या, अहो मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरच मला म्हणाले मी प्रेग्नेंट नाही आहे, मी अबॉर्शन नाही केलं, माझ्यावर विश्वास ठेवा जरा। पण आता युवराज काही ऐकायला तयारच नसतो। तो म्हणतो की तुम्ही माझा विश्वासघात केला आहे। पिंकी म्हणते की जेव्हा आपल्याला हे प्रेग्नन्सीबद्दल समजलं तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं ना, डॉक्टरांकडे जाऊन आपण अगोदर कन्फर्म करून घेऊयात, परंतु कुणीच माझं ऐकलं नाही, मी तरी काय करू। तेव्हा युवराज म्हणतो, माझा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही, असं म्हणून तो आता बाहेर जातो। तर आता युवराजचाच माझ्यावर विश्वास नाही म्हटल्यावर पिंकी कोलमडून जाते। बाहेर सायंकाळी आता छबी ही काहीतरी काम करत असते, तेवढ्यातच सुशीला तेथे येते आणि लगेच छबीचा ब्रेन वॉश करू लागते आणि म्हणते, पाहिलं ना, तू त्या घाटवाडीच्या
घाटवाडीच्या मुलीचं सारखं पुढे 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 करत होती. काय झालं ग? तिने केला ना तुझा विश्वासघात. घाटवाडीची मुलगी आहे, काय केलं शेवटी तिने? पाडून आलीच ना मुलगा ती. तेव्हा आता छबी म्हणते, आई तू पिंकीबद्दल बोलतीये, जरा विचार कर. तेव्हा तुम्ही सगळेजण मला फक्त थांबवण्याचा प्रयत्न करा, त्या पिंकीचं सारखं पुढे पुढे करत राहा. उद्या असं म्हणायलाही घाबरणार नाही, छबीमुळे माझं बाळ गेलं, कारण तुझी सावली तिच्यावर पडली, तुला कधी मूल होणार नाही ना. ती असं म्हणू सुद्धा शकते. त्यावेळी छबीला यावर विश्वासच नसतो. ती तसं बोलूनही दाखवते. आता सुशीला म्हणते, कसा विश्वास असेल तुझा माझ्यावर? अगं माझा पोटचा मुलगा माझ्यावर विश्वास ठेवत नाही, कारण तो त्याच्या बायकोच्या आहारी गेलाय. तिच्या ताटाखालचं मांजरच झालाय. तिचंच सगळं ऐकतो. ती म्हणेल ती पूर्व दिशा, मग तो माझं काय ऐकेल ना. असं म्हणून ती छबीलाही म्हणते, डोळे उघड जरा. तेव्हा छबी मात्र विचार करू लागते. तर आता पिंकीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, तिला तर धक्काच बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकीला एक पुरस्कार मिळणार असतो, त्यामुळे तेव्हा ते लेटर घरी येतं आणि तिला मुंबईला जायचं असतं. पण आता ती न जाण्याचा निर्णय घेते. बापूसाहेब आता धनंजयला म्हणतात, पिंकीला मुंबईला काहीही करून पाठवायचंच, म्हणजे तिकडच्या तिकडे तिचा काटा काढता येईल. आता धनंजयला धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब